टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य सरकारने मुंबईतील सर्वच कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिका देखील आता ॲक्शन मोडवरती आली आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे त्या कबूतरखान्यावरनं सुरू करण्यात आली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कबूतरखान्यासाठी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने चक्क कबूतरला खाद्य घालणाऱ्या नागरिकांवरती कारवाईचा बडगा उभारलेला आहे। 3 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुंबई शहरामध्ये 107 जणांवरती 500 रुपये दंड ठोकावून या ठिकाणी 55,000चा दंड हा मुंबई महानगरपालिकेकडनं वसूल केला गेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या सर्वच कारवाईमध्ये सर्वाधिक उल्लंघन जे आहेत ते दादरच्या कबूतर खान्यात या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी 16 जणांकडून 7,500 रुपयाचा दंड जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडनं वसूल केला गेला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोरेगाव असतील, बागुलनगर असेल, या ठिकाणी 3,000 रुपयाचा दंड मुंबई महानगरपालिकेकडनं वसूल केला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर कबूतर खान्याजवळील 4 जुलै ते 6 जुलै या रोजी तब्बल 50 किलो धान्य या धान्याच्या पोती जे आहेत ते देखील मुंबई महानगरपालिकेकडनं जप्त करण्यात आले होते। मात्र मुंबई महानगरपालिकेकडनं या ठिकाणी कारवाई करत असताना अनेक पशुप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी विरोध करत आहेत। आपण पाहू शकता की आजही दादरच्या कबूतरखान्या परिसरामध्ये या ठिकाणी धान्य टाकताना अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत। याचबरोबर या 500 रुपये दंड या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडनं लावण्यात येणार असल्याचे या ठिकाणी बॅनर देखील मुंबई महानगरपालिकेकडनं लावण्यात आलेले आहेत। तर कुठल्याही प्रकारचं उल्लंघन या ठिकाणी होत असेल तर आता कठोर पावलं टाकण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पोलीस यंत्रणाला देखील सूचना देऊन कठोर कारवाई करण्याचे इशारा देखील यावेळेस मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।